नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर माझा YouTube चॅनल मॅथरेज अकॅडमी मध्ये स्वागत करतो। तर बघा, आज आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्हचा पुढचा प्रॉब्लेम असा आहे बघा, assume that f dash of 3 equal to -1 म्हणजे वजा 1 आहे, g dash of 2 equal to 5, g of 2 equal to 3 and y equal to f of g of x आहे। आता या फंक्शनचा आणि आपल्याला फाइंड करायचे देन dy by dx at x equal to हाऊ मच, म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे जे दिलेलं फंक्शन आहे y इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह ऍट x इक्वल टू 2 ला आपल्याला फाइंड करायचा आहे। तर बघा, इथं काही कंडिशन सुद्धा दिलेल्या आहेत। तर बघा, सोल्युशन मध्ये दिलेलं फंक्शन घेऊ अगोदर, गिवन y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स। आता या फंक्शनला सर्वप्रथम आपण डिफरन्शिएट करू डायरेक्टली। तर असे येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, तर या ठिकाणी असेल मग बघा dy बाय dx इक्वल टू d dx ऑफ f ऑफ g ऑफ x। त्याच्यानंतर आता d dx ऑफ f या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतो f डॅश ऑफ g ऑफ x। नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ x चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे d dx ऑफ g ऑफ x। तर बघा, त्याच्यानंतर आता सेम याच्यासारखं f चा डेरिव्हेटिव्ह f डॅश आला होता, तसंच gx चा डेरिव्हेटिव्ह येतो g डॅश येतो। तर बघा, म्हणजे असं f डॅश ऑफ g ऑफ x इंटू g ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x त्याचा नाही जरी घेतला तरी चालतो, कारण आपल्याला माहित आहे की x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 येतो। तर बघा, आता आपण हा मिळाला dy बाय dx। आता मग नाव dy बाय dx ऍट x इक्वल टू 2 हे फाइंड करायचे आपल्याला। बघा, तर असं येईल मग देअरफॉर dy बाय dx ऍट x इक्वल टू 2। आता हे जे आपल्याला dy बाय dx मिळालेला आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 2 ठेवायचे आपल्याला। तर बघा, मग असं येईल तर f डॅश ऑफ g ऑफ 2 येईल, तर या ठिकाणी 2 ठेवायचा। पुन्हा g डॅश ऑफ इथं सुद्धा 2 ठेवायचा, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी 2 ठेवायचा। तर बघा, मग पुढं आता या ठिकाणी आपल्याला g ऑफ 2 ची किंमत दिलेली आहे बघा, g ऑफ 2 इक्वल टू 3 दिलेली आहे। मग आता याच्या ठिकाणी 3 ठेवायचं। तर असे येईल मग हे f डॅश जो आहे हा f डॅश जसाला तसा राहतो, फक्त g ऑफ 2 च्या ठिकाणी 3 ठेवायचं। म्हणजे इथं येईल f डॅश ऑफ 3 गुणिले g डॅश ऑफ 2 याची किंमत आहे 5। तर या ठिकाणी 5 लिहू। नंतर f डॅश ऑफ 3 हे f डॅश ऑफ 3 ची किंमत आहे -1, तर इथं -1 ठेवू, -1 गुणिले 5। तर याचा आन्सर येईल -1 गुणिले 5 -5 येतो। आणि हा मिळाला आपल्याला dy बाय dx ऍट x इक्वल टू 2। खूप सोपं आहे सर। आपल्याला हे फंक्शन बघितल्यानंतर थोडंसं अगोदर प्रश्न अवघड आहे असं वाटतं, पण ते अवघड नाही, खूप सोपं आहे। घेऊ या ठिकाणी असं मेन्शन करा की आपण या ठिकाणी बघा g ऑफ 2 ची व्हॅल्यू इथं 3 घेतली, म्हणजे ही 3 g ऑफ 2 इक्वल टू 3 अँड आणि दुसरी आहे g डॅश ऑफ 2 इक्वल टू 5। या ठिकाणी 2 व्हॅल्यू ठेवल्यात, g डॅश ऑफ 2 इक्वल टू 5 या 2 व्हॅल्यू घेतल्या। आणि याच्या नंतर इथं f डॅश ऑफ 3 इक्वल टू -1 या व्हॅल्यू आपण इथं ठेवल्यात, त्या मेन्शन करा तिथं। तर बघा, पुढचा प्रॉब्लेम दिलेला आहे या ठिकाणी असा, इफ h ऑफ x इक्वल टू √4 इंटू f ऑफ x प्लस 3 इंटू g ऑफ x। आणि या ठिकाणी आपल्याला काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत, f ऑफ 1 इक्वल टू 4, g ऑफ 1 इक्वल टू 3, f डॅश ऑफ 1 इक्वल टू 3 अँड g डॅश ऑफ 1 इक्वल टू 4 दिलेले आहेत।
आणि आपल्याला फाइंड करायचं एच डॅश ऑफ 1. भरपूर वेळेस आपल्याला असं होतं की क्वेश्चन बघितल्यानंतर आपण घाबरून जातो, कारण इथं कोणत्या व्हॅल्यू दिल्यात. आपल्याला प्रश्न असा थोडा खूप अवघड वाटतो, पण प्रश्न हा खूप सोपा असतो. खूप सोपा आहे हा पण प्रश्न. तर बघा, सोडवू आपण याला. सोल्युशन मध्ये दिलेलं फंक्शन घेऊ अगोदर. गिवन h of x equal to under root 4 into f of x plus 3 into g of x. लगेच याला डिफरन्शिएट करून घेऊ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x we get. तर बघा, आताच आपण बघितलं h ऑफ x चा आता डेरिव्हेटिव्ह लिहिण्यासाठी ह्याला d dx ऑफ h ऑफ x इक्वल टू d dx ऑफ अंडर रूट 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स. तर बघा, आता याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचा आहे. डी डी एक्स ऑफ एच ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एच डॅश ऑफ एक्स. एच डॅश ऑफ एक्स घ्यायचा इक्वल टू. आता एखादं फंक्शन जर रूट मध्ये असतं त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह असा येतो 1/2 अंडर रूट 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स. त्याच्यानंतर आता या ठिकाणी रूट मध्ये जे फंक्शन दिलेले आहेत त्याचा डेरिव्हेटिव्ह, आणि इथं दोन फंक्शन आहेत ऍडिशन मध्ये, त्याचा आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ डायरेक्टली. म्हणजे असं येईल 4 इथं कॉन्स्टंट आहे, 4 हा कॉन्स्टंट आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स प्लस 3 इथं कॉन्स्टंट आहे हा, आणि जी ऑफ एक्सचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स ऑफ जी ऑफ एक्स. बघा, त्याच्यानंतर आता त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. म्हणजे हे तर फंक्शन जशाला तसं येणार आहे 1/2 अंडर रूट 4 इंटू एफ ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्स इंटू हे 4 जशाला तसं राहील, आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स येतो. एफ डॅश ऑफ एक्स प्लस 3 इंटू जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स येतो. जी डॅश ऑफ एक्स. तर आता बघा, आपल्याला एच डॅश ऑफ एक्स ॲट 1 म्हणजे एक याला म्हणजे एक असताना त्याचा एच डॅश ऑफ 1 फाइंड करायचा डायरेक्टली. बघा, तर असं येईल मग देअरफॉर नाव एच डॅश ऑफ 1 इथं डायरेक्टली आपण व्हॅल्यू त्याच्यात ठेवून देऊ. आता ही जी टर्म ह्याच्या पूर्ण अंशस्थानी लिहू. म्हणजे असं येईल 4 इंटू एफ डॅश ऑफ, ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी 1 ठेवायचं, एफ डॅश ऑफ 1 प्लस 3 इंटू जी डॅश ऑफ 1, आणि भागाकारामध्ये येईल मग 2 अंडर रूट 4 इंटू एफ ऑफ 1 प्लस 3 इंटू जी ऑफ 1. एवढं लिहून घ्या एकदा. तर बघा, आता याच्यानंतर याची आपण व्हॅल्यू ठेवून देऊ. बघा, एफ डॅश ऑफ 1 इक्वल टू 3 आहे. म्हणजे बघा, तर असं येईल 4 गुणिले एफ डॅश ऑफ 1 आहे 3, अधिक 3 गुणिले जी डॅश ऑफ 1 आहे, जी डॅश ऑफ 1 आहे इथं 4, 3 गुणिले 4 येईल, भागिले पुन्हा 2 वर्गमुळात आहे 4 गुणिले एफ डॅश ऑफ 1 आहे 4, 4 गुणिले 4 पुन्हा अधिक 3 गुणिले जी ऑफ 1 आहे म्हणजे जी ऑफ 1 आहे इथं 3 आहे, म्हणजे 3 गुणिले 3. बघा, इथं आपण याचं मल्टिप्लिकेशन करू. 3 चौक 12 अधिक 3 चौक 12 भागिले 2 वर्गमुळात 4 चा वर्ग 16 अधिक 3 चा इथं वर्गच आहे 9, 12 आणि 12 24 भागिले 2 वर्गमुळात हे 25 येतील. 25 चा वर्गमूळ घेतल्यानंतर तो 5 येतो. 2 न जर आपण 24 ला भागलं तर बे एक बे, आणि हे इथं 12 येतात. म्हणजे 12 भागिले 5 हे आला एच डॅश ऑफ एक्स. हे 1 आला. एच डॅश ऑफ 1 हा 12 भागिले 5 आलेला आहे.
तर बघा पुढचा प्रश्न असा आहे, फाइंड द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व y इक्वल टू साइन 2x मायनस 2 साइन x आणि x हा 0 पेक्षा मोठा किंवा बरोबर आणि 2π पेक्षा लहान आहे आणि इथं असं सांगितलं की dy बाय dx इक्वल टू 0 आहे. तर बघा हा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला x कोऑर्डिनेट फाइंड करायचे. आपण तर याच्या अगोदर एकदाही x कोऑर्डिनेट फाइंड नाही केला आणि ते पण असं सांगितलं की त्याच्यामधले पूर्ण पॉइंट जे आहेत ते कर्ववर आहेत. तर असा आम्ही तर कधी शिकलेला नाही किंवा याच्या अगोदर बघितला नाही आणि डायरेक्ट इथं प्रॉब्लेम दिलाय. मग याला कसं सोडवायचं, तर बघा याचं खूप सोपं सोल्युशन आहे. तर सोल्युशन मध्ये दिलेलं इक्वेशन घेऊ आपण, दिलेलं फंक्शन किंवा दिलेलं फंक्शन घेऊ. तर या ठिकाणी फंक्शन आहे बघा, गिवन y इक्वल टू साइन 2x मायनस 2 साइन x हे दिलेलं फंक्शन आहे. बाकी विचार करायचं नाही, कर्व आहे एक्स कोऑर्डिनेट. तर बघा ते आपण पूर्ण फाइंड करू. तर इथं इक्वेशन घेऊ अगोदर दिलेल्या कर्वचं. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. तर बघा आता याला डिफरन्शिएट करू आपण. या ठिकाणी मायनस आहे, इथं dy बाय dx इक्वल टू d dx ऑफ साइन 2x मायनस 2 साइन x. तर आता या ठिकाणी ह्या दोघांचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ, म्हणजे असं येईल d dx ऑफ साइन 2x मायनस d dx ऑफ 2 साइन x. तर बघा आता याच्या पुढे मग साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह येईल cos 2x, cos 2x आणि नंतर या 2x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो, त्याला विसरायचं नाही. d dx ऑफ 2x मायनस या ठिकाणी 2 हा कॉन्स्टंट आहे आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी cos x येतो, cos x. वाटलं तर इथं लिहू आपण d dx ऑफ sin थीटा इक्वल टू cos थीटा असा असतो. तर मग पुढं बघा 2x चा डेरिव्हेटिव्ह, 2x चा डेरिव्हेटिव्ह हा 2 कॉन्स्टंट आहे आणि x चा डेरिव्हेटिव्ह हा 1 येतो. तर या ठिकाणी मग फक्त 2 येईल, cos 2x इंटू 2 मायनस 2 cos x. तर मग आपल्याला असं मिळेल 2 cos 2x मायनस 2 cos x हा आला dy बाय dx. आणि आपण हा जो cos 2x आहे याला बघा आपण लिहून घे तेवढं. तर बघा ज्या वेळेस आपल्याला x कोऑर्डिनेट किंवा दुसरं y कोऑर्डिनेट असेल, ज्या म्हणजे जे विचारलेले आहेत आपल्याला, तर x कोऑर्डिनेट विचारलेले आहेत, तर आपल्याला x कोऑर्डिनेट फाइंड करायचे. त्यावेळेस हे जे फंक्शन आलेलं आहे 2 cos 2x मायनस 2 cos x याला आपल्याला क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये तयार करावं लागतं. तर बघा हा cos x ला आपण काही करू शकत नाही, पण cos 2x चा फॉर्म्युला आहे आपल्याकडं, तो यूज करू आपण. आणि आपल्याला हा बघा 2 जशाला तसा राहील आणि cos 2 थीटाचा फॉर्म्युला असा आहे, म्हणजे तर आपण x म्हणून यूज करू 2 cos स्क्वेअर x मायनस 1 हा फॉर्म्युला आहे आणि मायनस 2 cos x. आपण इथं फॉर्म्युला असा यूज केलाय, सिन्स cos 2 थीटा इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आपण या 2 ने ह्याला मल्टिप्लाय करू, म्हणजे इथं असेल 2 गुणिले 2 4 cos वर्ग x वजा 2 गुणिले 1 2 येतो वजा 2 cos x. त्याला फक्त असा बरोबर लिहून घेऊ, म्हणजे अरेंज करू 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x अगोदर घेऊ आणि हा वजा 2 शेवटी घेऊ आणि हा आला dy बाय dx. आता हा क्वाड्रॅटिक फॉर्म पूर्ण तयार झाला इकडचा, पण क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये इकडे 0 असतो, त्याच्या इक्वल मध्ये 0 असतो. तर या ठिकाणी आपल्याला दिलेले dy बाय dx इक्वल टू 0 तो आपण घेऊ आता आणि त्याला असं लिहू मग देअरफॉर 4 cos स्क्वेअर x वजा 2 cos x मायनस 2 इक्वल टू 0, कारण आपल्याला दिलेलं इथं की dy बाय dx इक्वल टू 0 आहे. आता बघा हे पूर्णपणे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेले आहे. मग आता ह्याला आपण फॅक्टराइज करायचं. फॅक्टराइज करण्यासाठी या ठिकाणी बघा मग असं येईल 2 cos x या ठिकाणी आपण असं घेऊ की
देअरफॉर 4 cos स्क्वेअर x मायनस 4 cos x आणि इथं प्लस 2 cos x मायनस 2, म्हणजे जेणेकरून काय होईल, हे जे आता रूट्स आहेत याचं आपण ऍडिशन, इथं ऍडिशन जर केली 4 cos मायनस 4 cos x प्लस 2 cos x तर मायनस 2 cos x येतो आणि मल्टिप्लिकेशन केलं तर ते 8 येतं, म्हणजे 4 गुणिले 2 असतं, असं त्याची पद्धत असते. तर बघा या ठिकाणी ही जी टर्म आहे याच्यामध्ये 4 cos x कॉमन निघतो. 4 cos x इथं जर कॉमन काढला आपण तर या ठिकाणी फक्त cos x राहतो, इथं -1 आणि याच्यामध्ये इकडं 2 कॉमन निघतो, म्हणजे 2 गुणिले cos x, इथं cos x राहतो आणि इकडं -1 cos x -1 इक्वल टू 0 लिहून घ्या एवढं. तर बघा याच्यानंतर असं येईल मग 4 cos x हा प्लस 2 इंटू cos x -1 इक्वल टू 0. नंतर 4 cos x प्लस 2 इक्वल टू 0 और cos x -1 इक्वल टू 0. आता याच्यामध्ये बघा आपण अगोदर ही घेऊ टर्म बघा, देअरफॉर cos x -1 इक्वल टू 0 असतो त्यावेळेस असं घेऊ आपण, मग इथं असं येईल cos x इक्वल टू 1 आणि cos x इक्वल टू 1 त्या अँगलला असतो, म्हणजे 1 हा कॉसच्या कोणत्या अँगलला येतो तर बघा या ठिकाणी असं येईल cos x इक्वल टू cos 0 या अँगलला cos 1 असतो, म्हणजे इथं आपण असं घेऊ शकतो cos 0 डिग्री आणि याच्यावरून मग इथं x ची व्हॅल्यू येईल, देअरफॉर x इक्वल टू 0 डिग्री. तर बघा त्याच्यानंतर x ची एक व्हॅल्यू आली x इक्वल टू 0 डिग्री आणि त्याच्यानंतर अँड आता आपण ही व्हॅल्यू घेऊ 4 cos x प्लस 2 इक्वल टू 0. त्याच्यानंतर असेल बघा 4 cos x इक्वल टू -2, हा 4 इकडे घेऊ म्हणजे cos x इक्वल टू -2/4, देअरफॉर cos x इक्वल टू येईल मग -1/2 आणि आपल्याला माहिती आहे cos x हा -1/2 किंवा मायनस निगेटिव्ह ह्या सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये असतो, तर त्याला आपण असं लिहू शकतो बघा, देअरफॉर cos x इक्वल टू 1/2, cos ची व्हॅल्यू 1/2 कोणत्या अँगलला असते cos ची 1/2 व्हॅल्यू ही 60 डिग्रीला असते. तर आपण याला आता बघा, मग आता सेकंड क्वार्टर मध्ये ज्या वेळेस असेल हा cos हा निगेटिव्ह सेकंड क्वार्टर मध्ये असतो त्यावेळेस त्याला आपण असं लिहू शकतो मग cos ऑफ π/2 प्लस π/3, कारण cos हा इथं जाऊ दे, हा cos हा सेकंड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह घेतला आपण π/2 प्लस, किंवा ह्याला π/2 येणार नाही तर π येईल, कारण इथं π/2 जर घेतलं तर ते फंक्शन चेंज होतं आणि cosचं साइन होतं, त्याच्यामुळे इथं π - π/3 असं घ्यावं लागेल. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं 3π - π 2π येईल, म्हणजे cos ऑफ 2π/3 येतं आणि cos देअरफॉर cos x इक्वल टू 2π/3, म्हणजेच देअरफॉर x इक्वल टू येतो 2π/3. आणि दुसरं आता cos x हा थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो, आपण ह्याला असं लिहू और cos x इक्वल टू थर्ड क्वाड्रंट मध्ये आपण त्याला असं लिहितो मग cos π प्लस π/3, मग त्या ठिकाणी असं येईल π प्लस π/3 जर केला आपण cos ऑफ 3π प्लस π हा 4π येतो, 4π/3 आणि याच्यावरून मग देअरफॉर x इक्वल टू येतो 4π/3. तर याच्यावरून आपण x चे रूट्स लिहू, हेन्स रूट पूर्ण लिहून घेऊ, हेन्स x इक्वल टू 0 डिग्री और x इक्वल टू 2π/3 और
x इक्वल टू 4π/3. म्हणजे अशा प्रकारे बघा एक्सचे हे 3 रूट्स मिळाले. म्हणजे आपण हे जे रूट्स आहेत हे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आहेत त्या कर्वचे एक्स कोऑर्डिनेट काढलेले आहेत आपण.